the square of every real number is positive. Square of every real number is positive. कुठल्याच रियल नंबरचा स्क्वेअर हा कधी निगेटिव्ह होऊ शकत नाही आणि त्यामुळे निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट रियल येत नाही. यासाठी एक नंबर अज्युम केला, तो म्हणजे आयोटा, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ -1 अँड दॅट आयोटा इज कॉल्ड इमॅजिनरी नंबर. त्याला इमॅजिनरी नंबर असं म्हटलं जातं. आय स्क्वेअर याचा जर आपण स्क्वेअर केला तर इक्वल टू येणार -1. त्या हायर पॉवर्स कशा फाइंड करायच्या ते आपण पाहिलं. देन व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर? देन द कॉम्बिनेशन ऑफ रियल नंबर अँड इमॅजिनरी नंबर्स इज कॉल्ड कॉम्प्लेक्स नंबर. हा इमॅजिनरी नंबर आहे. हा कुठल्याही रियल नंबरला मल्टिप्लाय झाला की तयार होणारा नंबर इमॅजिनरीच येतो. तो इमॅजिनरी नंबर आणि रियल नंबर यांचं कॉम्बिनेशन म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. इट इज डिनोटेड बाय झेड अँड दॅट इज इक्वल टू x प्लस iy, where x and y both are real, means x and y both are real. पण x ला म्हटलं जातं रियल पार्ट आणि y जरी रियल असला तरी त्याला i मल्टिप्लाय झाल्यामुळे तो पार्ट जो आहे तो इमॅजिनरी होतो. तो iy इज कॉल्ड इमॅजिनरी पार्ट. ओके, जस्ट शॉर्ट रिव्ह्यू आपण घेतोय फक्त डेफिनेशनचा. देन in case of algebra of complex numbers, we have seen how to perform the addition, subtraction and multiplication of complex numbers. While performing addition, subtractions, we have to just combine real part with real part and imaginary part with imaginary part. रियल चं एडिशन सबट्रॅक्शन होणार, इमॅजिनरीचं एडिशन सबट्रॅक्शन होणार. तो सिंपल आहे. त्यामुळं मिळणारा नंबर हा पुन्हा कॉम्प्लेक्स नंबरच मिळतो. सिमिलरली मल्टिप्लिकेशन्स घेत असतानाही डायरेक्ट जसे आपण बायनरी सिम्प्लिफिकेशन मध्ये ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशन्स करतो अल्जेब्रा मध्ये, सेम वे दोन ब्रॅकेट टर्म बाय टर्म मल्टिप्लाय करायचे. त्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला अशी एक टर्म येते आय स्क्वेअर, ज्याची व्हॅल्यू आपण रियल घेऊ शकतो. आय इज इमॅजिनरी बट आय स्क्वेअर इज रियल बिकॉज आय स्क्वेअर इक्वल टू -1. ओके, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सिंपल वर्क या कॉम्प्लेक्स नंबर मधलं आहे. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट इज डिव्हिजन. तर जर कुणी प्रिव्हियस पार्टला नसतील कॉम्प्लेक्सच्या किंवा माहिती नसेल, डिव्हिजन मध्ये सगळेच येणार आहे. परत ऍडिशन येणार आहे, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन सगळंच लागतं, त्याशिवाय डिव्हिजन करता येत नाही. ओके, त्यामुळे ते परत रिवर्क होणारच. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं जर डिव्हिजन करायचं असेल त्यापूर्वी आपल्याला आणखी एक थिंग या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये महत्वाची असते, ती म्हणजे कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिक मधले मॅक्सिमम क्वेश्चन्स हे या कॉन्जुगेट भोवती फिरतात. त्याच्यामुळे याच्यावरचं वर्किंग, याच्यावरचं थिंकिंग जितकं जास्त तितके कॉम्प्लेक्सचे एक्झाम्पल सॉल्व्ह होणं सिंपल आहे. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इफ z equal to x plus iy is any complex number, let z equal to x plus iy where x and y both are real. x आणि y दोन्ही रियल पाहिजेत. हा जर कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर असेल, then its conjugate is denoted by z bar.
conjugate of this complex number is denoted by z bar, and it is obtained by just changing the sign of imaginary part. हा जो इमॅजिनरी पार्ट आहे आय वाय, याचं फक्त साइन चेंज केलं की दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट मिळतो. मीन्स झेड बार इक्वल टू एक्स मायनस आय वाय इज कॉल्ड कॉन्जुगेट ऑफ झेड. कॉन्जुगेट ऑफ झेड, झेड या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट झेड बार. आणि त्याला कसं तयार करायचं? जस्ट चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं, रिअल पार्ट ॲज इट इज राहणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर झेड इक्वल टू असेल 3 मायनस 7i, देन व्हॉट इज झेड बार? 3 प्लस 7i. बरोबर. झेड इक्वल टू आहे सपोज -5 प्लस 4i. व्हॉट इज झेड बार? -5 मायनस 4i. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट झेड इक्वल टू आहे सपोज 1 मायनस i. व्हॉट इज झेड बार? 1 प्लस i. झेड इक्वल टू आहे सपोज 3i मायनस 7. व्हॉट इज कॉन्जुगेट? -3i. तो कुणीकडेही लिहिला तरी चेंज फक्त कोण करायचा? इमॅजिनरी पार्ट. ओके. -3i मायनस 7 किंवा -7 मायनस 3i लिहिता येईल. व्हॉट इज कॉन्जुगेट ऑफ 8i? कॉन्जुगेट ऑफ 8i -8. व्हॉट इज कॉन्जुगेट ऑफ 4? 4 चा कॉन्जुगेट 4. कारण साइन आपण फक्त इमॅजिनरी पार्टचं चेंज करतो, म्हणजे लगेच रिझल्ट तयार झाला. कॉन्जुगेट ऑफ एव्हरी प्युअरली रियल नंबर इज ऑलवेज द सेम रियल नंबर. कोणत्याही रियल नंबरचा कॉन्जुगेट घेतला प्युअरली रियलचा तर सेम नंबर मिळणार आपल्याला. कारण कॉन्जुगेट साठी आपल्याला साइन कोणाचं चेंज करावं लागतं? इमॅजिनरी पार्ट. ओके. त्या कॉन्जुगेट वरती आपण परत भरपूर येणार आहेत, पण सध्या आपल्याला पाहायचे डिव्हिजन, आणि त्या डिव्हिजन साठी रिक्वायर्ड आहे कॉन्जुगेट. ओके. तो डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन. फर्स्ट ऑफ ऑल याला आपण डायरेक्ट न्यूमरिकली जाऊ. x1 y1 x2 y2 वगैरे काही गरज नाही त्याची, अननेसरी कॉम्प्लिकेटेड वाटतं सगळं. z1 इक्वल टू 3 प्लस 7i माइनस 3. z2 इक्वल टू 5 प्लस 2i. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ज्यांचं आपल्याला डिव्हिजन करायचं, रेशो घ्यायचं. म्हणजे z1 अपॉन z2 इक्वल टू 3 प्लस 7i डिवाइडेड बाय 5 प्लस 2i. ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण पाहिलं की रियल रियल डायरेक्ट ऍड होतात, इमॅजिनरी डायरेक्ट ऍड सबट्रॅक्ट होतात. मल्टिप्लिकेशन मध्ये सगळ्या टर्म एकमेकांना मल्टिप्लाय होतात, काही अडचण नाही.
डिव्हिजन मध्ये ते असं काही सेपरेट डिवाइड होणार नाहीये. म्हणजे 3/2 5 वेगळा आणि 7/2 वेगळा असं होणार नाही ऑब्विसली, कारण मध्ये प्लस मायनस असणार आहे. पण डिव्हिजन परफॉर्म करत असताना 3 plus 7i divided by 5 plus 2i, first of all multiply numerator and denominator by conjugate of denominator. Multiply numerator and denominator by the conjugate of denominator. डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करायचं. 5 plus 2i त्याचा कॉन्जुगेट काय? जसं आपण रॅशनलायझेशन करतो, काही जणांना आठवत असेल, माहिती असेल तर, बरोबर आहे, सेम थिंग. त्यालाही कॉन्जुगेटच म्हणतो आपण. ऍक्च्युअली तो कॉन्जुगेट नसतो तो, पण तरीही या ट्रॅक मधला येतो. जसं रॅशनलायझेशन साठी आपण डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड करतो, सेम हिअर डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबरनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. म्हणजे 5 minus 2i डिवाइडेड बाय 5 minus 2i. आता बाकी पुढे जे आहे ते मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन, हे डिव्हिजनचं काम संपलं. न्यूमरेटर मल्टिप्लाय होतील, दोन ब्रॅकेट काय होतील? 3 into 5 15, 3 into minus 2 minus 6 plus 7 into 5 35 and 7 into 2 minus 14 I square divided by denominator 5 into 5 25, 5 into minus 2 minus 10 plus 2i into 5, बरोबर आहे. किंवा तुम्ही त्याला a plus b into a minus b इक्वल टू काय असतो, बरोबर. आपण फॉर्म्युला वापरू शकताय, बरोबर, पण तो नाही वापरायचा आहे म्हणून मल्टिप्लिकेशन केलं. का नाही वापरायचं आहे त्याचं रिझन आपण बघणार आहे या एक्झाम्पल नंतर. कॉन्जुगेट साठी एक स्पेशल याच्यामध्ये डायरेक्ट रिझल्ट आहे, तो आपल्याला वापरायचा आहे फ्रॉम द नेक्स्ट एक्झाम्पल. मल्टिप्लिकेशन केलं आपण टर्म बाय टर्म, तर काय येणार? प्लस 10i प्लस इंटू मायनस मायनस 4i. इथे मायनस 10i प्लस 10i कॅन्सल होणारच. म्हणजे टर्म बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ह्या फॉर्म मध्ये आहे ती, बरोबर. पण त्यातला जो शेवटचा आय स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू काय असते? आपण आय स्क्वेअरच्या जागी -1 लिहू, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. न्यूमरेटरला काय होणार? 15 minus 6i plus 35i, 5 आहे का? -35 minus 6 plus 35 काय येणार? +29 आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 इंटू -14 म्हणजे +14 डिवाइडेड बाय 25. डिनॉमिनेटरला पण आय स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि -1 इंटू -4 म्हणजे +4. दॅट इज बिकॉज आय स्क्वेअर इक्वल टू -1 and then 15 plus 14 29 plus 29i upon denominator. ऑब्जर्व करा, इट इज प्युअरली रियल नंबर.
कारण कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं, we always get purely real number. आणि तो रियल नंबर मिळवायचा आहे म्हणूनच डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड केलं. का? आता आपण हा 29 जो डिनॉमिनेटर आहे तो दोघांना सेपरेट घेऊ शकतो. म्हणजे 29/29 प्लस 29i/29. आता इथे कोइन्सिडेंटली हा कॅन्सल होतोय आणि इक्वल टू काय मिळतोय? 1 + 1. ओके, अजून मिळालाय तोही कॉम्प्लेक्स नंबरच आहे, तोही x + iy या फॉर्म मध्ये आहेच आहे. बरोबर आहे. लाइकवाइज वी कॅन परफॉर्म द डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. पण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये डिवाइड कॉम्प्लेक्स नंबर, डिवाइड फर्स्ट नंबर बाय सेकंड असले क्वेश्चन नाही विचारले. क्वेश्चन कसा असतो? सेपरेट इनटू रियल अँड इमॅजिनरी पार्ट. म्हणजे आपल्याला अशा प्रकारची टर्म देतात, हे असलं Z1/Z2 वगैरे ते काय नाही, डायरेक्ट आपल्याला अशा प्रकारची टर्म असते आणि त्यात असं म्हटलं असतं सेपरेट इनटू रियल अँड इमॅजिनरी पार्ट. म्हणजे या कॉम्प्लेक्स नंबरचे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगवेगळे करा. तेच आपण केलंय. त्यासाठी ही डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. ओके, म्हणजे आता यात एक तर थिंग आपल्याला कळाली की डिव्हिजन रेशो असेल तर काय करायचं? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड. दुसरी थिंग, कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट हा नेहमी काय येणार? रियल येणार. बरोबर आहे. म्हणजे आता यामध्ये बघा, आपला झेड कोण आहे? x - iy. बरोबर. आपण फाइंड करू प्रोडक्ट z इंटू झेड बार जनरल फॉर्म मध्ये. z इज x प्लस झेड बार x मायनस दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, पण दोन्ही ब्रॅकेट कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? a प्लस बी आणि a प्लस बी इंटू a मायनस बी काय असतं? a² मायनस b². हा रिझल्ट कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचं मल्टिप्लिकेशन करत असताना आयुष्यात फक्त एकदाच वापरायचा, तो आता, याच्यानंतर पुन्हा नाही वापरायचा. कारण जिथे कुठे कॉम्प्लेक्स नंबरच्या क्वेश्चन मध्ये मिस्टेक झाली याचा अर्थ आपण तो रिझल्ट वापरला. असं का? त्याचं सोल्युशन झाल्यावर कळेल. a प्लस बी इंटू a मायनस बी काय? a² मायनस म्हणजे काय येणार टर्म सांगा? x² मायनस i². बरोबर. पण i² ची किंमत काय? i² ची किंमत -1. मायनस इंटू मधला मायनस काय होतो? तो प्लस होतो आणि व्हॅल्यू काय येते? x² प्लस ऑलवेज पॉझिटिव्ह रियल नंबर. हे महत्वाचं. कारण का सांगितलं एकदाच वापरायचा? आता ज्यावेळेस आपल्या समोर एक्झाम्पल येतील भरपूर, त्यात काय होणार? काही ठिकाणी x निगेटिव्ह असणार, काही ठिकाणी y निगेटिव्ह असणार. तिथे गडबड होऊन जाते. तिथे आपल्याला मग ते a प्लस बी a मायनस बी नको तेव्हा आठवतं आणि त्यात सगळी गडबड होऊन जाते. कारण कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचा प्रोडक्ट हा नेहमी डायरेक्ट x² प्लस y² लिहायचा, आय पण घ्यायचा नाही परत. हा डायरेक्ट रिझल्ट खूप जास्त युजफुल आहे. कॉम्प्लेक्स नंबर्स मधल्या सगळ्या इम्पॉर्टंट रिझल्ट मधला द मोस्ट इम्पॉर्टंट रिझल्ट म्हणजे z इंटू झेड बार इज ऑलवेज x² प्लस y². तो प्लस का आला? त्याचं रिझन बघा. i²
याची व्हॅल्यू -1 असते आणि a प्लस बी a मायनस बीच्या फॉर्म्युलाचं मधला मायनस असतो. ते मायनस आणि मायनस कॉम्प्लेक्स नंबर मध्ये नेहमीच इथे प्लस होतात आणि त्यामुळं x² प्लस y². आणि हा कुणाचा प्रोडक्ट? कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स कॉन्जुगेट. द प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर विथ इट्स कॉन्जुगेट इज ऑलवेज पॉझिटिव्ह रियल नंबर. फक्त रियल नंबर नाही म्हटलं, पॉझिटिव्ह म्हटलंय. कारण का? एक्स कोणीही असला तरी x² कसा असणार, y कोणीही असला तरी y² कसा असणार. दोन पॉझिटिव्ह नंबरचं नेहमीच ऍडिशन कसं असणार? पॉझिटिव्ह. आणि त्यामुळं कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचा प्रॉडक्ट हा नेहमी काय असतो? पॉझिटिव्ह रियल नंबर. ओके. आता हे का म्हटलं a प्लस बी a मायनस बी डायरेक्ट वापरायचा? कारण त्याने आपलं आता बऱ्याच काही वर्किंग्स मध्ये कॅल्क्युलेशन सोपं होणार आहे. म्हणजे आता इथे समजा 5 प्लस 2i इंटू 5 मायनस 2i आले. ब्रॅकेट नाही मल्टिप्लाय करत बसायची आणि a प्लस बी a मायनस बी वापरायचाच नाही. डायरेक्ट 5 चा स्क्वेअर किती आणि 2 स्क्वेअर 25 प्लस 4 ही सवय लावायची. ओके, व्हॉट द पॉइंट? आता आपण थोडंसं एक्झाम्पल प्रॅक्टिस करणार आहेत, पण त्यापूर्वी आधी हा पॉइंट नोट डाऊन करूया आणि मग पुढे जाऊ. राईट डाऊन. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन पर्यंत झालंय. आता हेडिंग लिहा, कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हा पार्ट लिहा, हा पुढचा त्यातला ब्ल्यू कलर मधला आधी लिहा, नंतर रेड कलर मधला लिहा.
Completed. झालंय. त्यानंतर हँडरायटिंगच्या डबल साईज मध्ये मोठ्या अक्षरातल्या द प्रॉडक्ट ऑफ मोठ्या अक्षरात तुम्हाला त्या पेज वरती जर कधी आलात परत ते आधी दिसलं पाहिजे. द प्रॉडक्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स कॉन्जुगेट, त्याचा स्वतःचाच कॉन्जुगेट अँड इट्स कॉन्जुगेट इज ऑलवेज positive real number. A positive real number. That is, हे पुन्हा बॉक्स मधलं z into z bar equal to मोठ्या अक्षरात x square plus y square. Z into z bar equal to x square plus y square. यातला प्लस परत असा 2-4 वेळा प्लस प्लस प्लसच पाहिजे. तो इग्नोर होतो, हे महत्वाचं. ओके, कारण गडबड काय होते, जेव्हा ऍक्च्युअल एक्झाम्पल्स मध्ये आपण सोडत असतो तेव्हा ते आपल्याला a प्लस बी a मायनस बी सारखे दिसतात आणि मग परत त्याच्यात a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असतो, फॉर्म्युला असतो तो, पण त्याच्यामध्ये मग आय स्क्वेअर पण घ्यावा लागतो. याच्यामध्ये आय स्क्वेअर येत नाही ना, तो आपण आय स्क्वेअर त्याची व्हॅल्यू -1 घेऊन सगळं शेवटचा रिझल्ट तयार केला x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. गडबड इथे होते. तर काही जण काय करतात, तो प्लस पण घेतात, आय स्क्वेअर पण घेतात, परत त्या प्लसला मायनस करून टाकतात, म्हणजे परत मिस्टेक. त्यामुळे हा पॉइंट केअरफुली लक्षात घ्या. ओके, डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचं हे एक्झाम्पल.
Completed. क्वेश्चन क्या था? Separate into real and imaginary parts. Separate the following complex numbers. Separate the following complex numbers into separate the following complex numbers separate the following complex number into real and imaginary parts. किंवा हाच क्वेश्चन असा असतो, एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन द फॉर्म a plus ib. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन द फॉर्म a plus ib. याही स्वरूपात असते. वन मोर आपण एक आणखी असंच घेऊ, मग थोडं पुढच्या लेवलला विचारल्या. फर्स्ट आहे सपोज -3 plus 2i divided by 4 minus 5i. सिंपल वाला घेऊया आणखी पुढे. फर्स्ट ऑफ ऑल याला इक्वल टू -3 plus 2i divided by 4 minus 5i असं लिहिता येईल. आणि मल्टिप्लाय डिवाइड कशाने करायचं आहे? डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेटने, म्हणजे 4 plus 5i divided by 4 plus 5i इक्वल टू न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन टर्म बाय टर्म. इथे काही रूल नाही कुठला. -3 into 4 -12 -3 into 5 -15 plus 2 into 4 plus 8i आणि 2i into 5i 10i square divided by डिनॉमिनेटर इज काय लिहायचं आता? डिनॉमिनेटर बरोबर 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. इथे जरी -5 देत असला स्क्वेअर त्याचा प्लसच येणार आहे, का पलीकडच्या ब्रॅकेटमध्ये +5 आहेच आहे परत. त्यामुळं डायरेक्ट याला आपण 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर असंच लिहायचं. पुन्हा तिथं i स्क्वेअर घ्यायचा नाही. हे काळजी, हे लक्षात घ्या, कारण आपण डायरेक्ट कॉन्जुगेटचा रिझल्ट वापरतोय. इथे आपण a plus b a minus b चा फॉर्म्युला वापरत नाहीयेत आणि वापरायचा नाही पण आता कधीच. तो एकदा वापरून झाला, काम संपलं. त्यात जिथे वापरायचं आहे तिथे आठवायला पाहिजे, पण इथे नाही वापरायचं. 4 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इक्वल टू
-12 -15 plus 8 -15 plus 8 -7 आणि 10i square minus divided by 16 plus 25 41 किंवा पुढच्या स्टेपला लिहू शकतो. -12 -10 हे दोन्ही रियल झाले, ते कंबाईन होतील. -22 -7i divided by 41 इक्वल टू डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर सेपरेट केला -22 upon 41 minus 7 upon 41 i हे झाले रियल आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट. डिव्हिजन पण झालाय, त्यानंतर रियल इमॅजिनरी पण सेपरेट झालेत किंवा तो a प्लस आय बी या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट पण झाला. यात a म्हणजे -22 upon 41 आणि b म्हणजे -7 upon 41. ओके, तर यामध्ये काही वेळा क्वेश्चन असा असतो, हा समजा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय, याचा कॉन्जुगेट काय हे विचारलं जातं. तुम्हाला क्वेश्चनचे टाइप सगळे सांगून देते की एकावरती किती थिंग्स डिपेंड आहेत. या नंबरचा कॉन्जुगेट विचारलाय ह्या पूर्ण, तो कसा फाइंड करायचा, तर आधी त्याला रियल इमॅजिनरी मध्ये सेपरेट कन्व्हर्ट करावं लागतं. ओके, आणि मग त्याचा कॉन्जुगेट लिहायचा. ठीक आहे, आधी रियल इमॅजिनरी मध्ये सेपरेट केले आणि आता हा जो नंबर आलाय त्याचा कॉन्जुगेट लिहायचा. किंवा पुढे आपण प्रॉपर्टीज मध्ये पाहणार आहेत त्या कॉन्जुगेटच्या. कॉन्जुगेट वरती भरपूर काम आहे आपल्याला. इथे जरी या दोघांचे कॉन्जुगेट केले म्हणजे -3 -2i हा झाला न्यूमरेटरचा कॉन्जुगेट. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय, 4 प्लस हा पण त्याचा कॉन्जुगेट. म्हणजे कॉन्जुगेट तुम्ही तयार करत असताना डायरेक्ट न्यूमरेटरचा वेगळा कॉन्जुगेट, डिनॉमिनेटरचा वेगळा कॉन्जुगेट असं लिहू शकता, पण याचं पुढे डिव्हिजन करावंच लागणार आहे. एवढं आन्सर नाही चालणार आहे आपल्याला. याचं परत डिव्हिजन वर्किंग तुम्ही पूर्ण केलं की तुमचं आन्सर एवढं येणार, -22 upon 41 प्लस 7 upon 41i. म्हणजे आधी कॉन्जुगेट घेऊन मग डिव्हिजन करा, की डिव्हिजन घेऊन मग कॉन्जुगेट करा, ते मिळणार. ते प्रॉपर्टीज मध्ये आपला येणार आहे, पण सध्या तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे नियर बाय आहे त्याच्या लेवलनुसार विचार करता असा क्वेश्चन असतो. कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट लिहा. हा कॉम्प्लेक्स नंबर आधी रियल इमॅजिनरी सेपरेट करा, मग त्याचा कॉन्जुगेट लिहा. ओके, ऍड ऑन दिस एक्झाम्पल.
कम्प्लिटेड. पलीकडचं लिहून ठेवा, फक्त तुम्ही नंतर सॉल्व्ह करून बघा वाटलंय प्रॅक्टिससाठी. Completed. Yeah, next. कॉम्प्लेक्स नंबर्स मधून कॅल्क्युलेशन्स मध्ये मेजॉरिटी जणांच्या सगळ्यात जास्त प्रमाणात त्या एक्झाम्पल मध्ये कॉम्बिनेशन मध्ये मिस्टेक होतात ते हे कॉम्बिनेशन 1 प्लस आय किंवा 1 मायनस आय. त्याला आपल्याला सेपरेट करायचे रिअल इमॅजिनरी पार्ट. 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय मल्टिप्लाय बाय कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 1 प्लस आय. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट त्यानं मल्टिप्लाय डिवाइड केलं. ओके. न्यूमरेटरला टर्म बाय टर्म मल्टिप्लिकेशन किंवा एकच टर्म डबल आली आहे त्याला आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला पण वापरू शकणार आहे. पण ठीक आहे, त्याला आपण टर्म बाय टर्म जा, काही अडचण नाही. 1 इंटू 1 1 इंटू आय आय इंटू 1 आणि आय इंटू आय आय स्क्वेअर डिवायडेड बाय गडबड होते डिनॉमिनेटरला. सांगा डिनॉमिनेटर काय आहे? काय येणार? एक्स प्लस आय वाय इंटू एक्स मायनस आय वाय. याचा रिझल्ट काय? एक्स स्क्वेअर प्लस याचा प्रॉब्लेम हा त्याच्यात वाय दिसत नाही. तो ज्यांना दिसतो त्यांचंच आन्सर करेक्ट आहे. सिलेक्टिव्ह असे काही काही कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये, तेवढे फक्त ओव्हरकम केले की बाकी कुठं मिस्टेक व्हायला काही नाही प्रॉब्लेम. बाकी सगळे आपले रेग्युलर रुटीन मधले. पण जिथे कुठे मिस्टेक होतात त्याच्यामध्ये ही 1 प्लस आय किंवा 1 मायनस आय अशी टर्म आली मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा कॉन्जुगेट मध्ये की मिस्टेक होते. वाय कोण आहे त्यात 1. काय होतं, काही जण बऱ्याच वेळा 1 स्क्वेअर प्लस आय स्क्वेअर लिहितात. आय स्क्वेअरची किंमत -1 1 मायनस 1 0. त्यामुळं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे लक्षात घ्यायचं. आणि वाय हा रियल नंबर, रियल पार्ट, इमॅजिनरी मधला जो आयोट आहे त्याचा कोएफिशियंट आहे. तो इथे दिसत नाही पण तो आहे आणि तो 1 आहे. आणि त्यामुळं ह्यांचा प्रोडक्ट काय येणार 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. कारण एक्स 1 आहे, वाय पण 1 आहे. कारण तो जो 1 मायनस आय त्यालाच आपण 1 मायनस 1 इंटू आय असे लिहू शकतो. 1 प्लस आय त्यालाच 1 प्लस 1 इंटू आय असे लिहू शकतो. ओके.
त्यामुळे आणखी एक 1 मायनस आय इंटू 1 प्लस आय इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इक्वल टू 2. ते पण जेवढं शक्य आहे तेवढं मोठ्या अक्षरात लिहून ठेवा. ओके. आणि कुठलाही प्रॉब्लेम चुकला की हे जे मोठ्या मोठ्या अक्षरात लिहायला सांगितलेले तेवढं बघायचं, मिस्टेक निघून जाते. आता पुढे काय युजुअल वर्क आहे. इक्वल टू न्यूमरेटर 1 प्लस आय प्लस आय आय स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1. न्यूमरेटरला प्लस 1 मायनस 1 कॅन्सल, म्हणजे रिअल पार्ट कोण राहिलाच नाही. राहिला फक्त 2i अपॉन 2. 2 कॅन्सल, आन्सर इज आय. त्याला जर ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये रिअल इमॅजिनरी सेपरेटच लिहा असाच आग्रह असला काय लिहिता येईल 0 प्लस आय. आणखी ते मधले ए प्लस आय बी या स्वरूपात लिहा आणि त्याच्यातल्या ए आणि बी च्या किमती पण सांगा. काही म्हणतात ते एक्झाम काय करणार. याला लिहायचं आय इंटू 1, म्हणजे हा झाला ए प्लस आय बी सारखा दिसतोय बरोबर. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती, बी ची व्हॅल्यू. या प्रकारे हे सब क्वेश्चन्स क्रिएट होत जातात वेगळे. and mark it as important example. असंच आपण एक एक्झाम्पल घेणार आहेत. यात आणखी एक अशी टर्म आहे 1 प्लस आय अपॉन 1 मायनस आय ब्रॅकेट स्क्वेअर. याला आपण दोन प्रकारे जाऊ शकतो. एक म्हणजे न्यूमरेटरचा स्क्वेअर वेगळा करायचा, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर वेगळा करायचा. ते स्क्वेअर करून सिम्प्लिफाय करायचे. पुन्हा एकदा न्यूमरेटरला एखादा रिअल नंबर येईल, डिनॉमिनेटरला एखादा रिअल नंबर येऊ शकतो, इमॅजिनरी सॉरी न्यूमरेटरला एखादा कॉम्प्लेक्स नंबर येईल, डिनॉमिनेटरला एखादा कॉम्प्लेक्स नंबर येईल, आणि मग त्याचं परत अशा प्रकारे डिव्हिजन करू शकतो. हा एक युजुअल जनरल वे. आधी दोघांचे सेपरेट स्क्वेअर करायचे आणि मग डिव्हिजनचं काम पूर्ण करायचं. किंवा दुसरा मार्ग असा की आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ना, हे सगळं जे डिव्हिजन सेपरेशन वगैरे काम आहे हा सगळा प्रोग्राम ब्रॅकेटमध्येच पूर्ण करून घ्यायचा. ब्रॅकेट स्क्वेअर तसंच ठेवायचं. शेवटी आय स्क्वेअर राहिला फक्त.
बरोबर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1. ओके, या प्रकारे आपण जाऊ शकतो. आता ते शेवटी हा एकटाच आला त्यामुळे सोपं वाटलं हे, पण प्रत्येक वेळी तो एकटा येईलच असं नाही. तिथे पण मग a प्लस बी a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे फॉर्म्युले वापरावे लागू शकतात. ओके, एक तुमच्या होमवर्कसाठी वर्किंग म्हणून लिहून ठेवा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहे. ऍक्च्युअली तुमच्या एक्झरसाइज मधला क्वेश्चन हा आहे. -1 येईल. बरोबर, शेवटी त्याच्या आन्सर मध्ये हा येणार नाही. आय स्क्वेअरची किंमत -1, त्याला आपण -1 प्लस आय इंटू 0 असे लिहू शकतो, जो की रिअल नंबर आला शेवट. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 जी की प्युअरली रिअल आहे. कंप्लीटेड. शेवटचा आन्सर -1. सिमिलर कॉम्बिनेशन. आधी डिव्हिजन करून घ्या, मग स्क्वेअर करा, किंवा आधी स्क्वेअर करा मग डिव्हिजन करा. पण बेनिफिशियल काय? आधी डिव्हिजन करणे. कारण आधी डिव्हिजन केलं तर नंतर स्क्वेअर एकाच करावं लागणार आहे. आधी जर स्क्वेअर करायचे म्हटलं तर दोघांचे करावं लागणार. न्यूमरेटरचा वेगळा, डिनॉमिनेटरचा वेगळा, आणि परत डिव्हिजनचं काम तर येणारच आहे. त्यापेक्षा ब्रॅकेट आधी तसाच ठेवायचा. त्याला आपण झेड गृहीत धरू. 2 प्लस 3i अपॉन 3 मायनस i मल्टीप्लाइड बाय 3 प्लस i डिवाइड बाय 3 प्लस i ब्रॅकेट. न्यूमरेटरला टर्म बाय टर्म मल्टिप्लिकेशन येईल. काय येईल न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन? 2 इंटू 3 6 प्लस 2i प्लस 9i आणि प्लस 3i स्क्वेअर. डिनॉमिनेटर सांगा. डिनॉमिनेटर काय? 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. आता दिसू लागलाय वाय. 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर तसाच. इन ब्रॅकेट 6 प्लस 2i प्लस 9i 11i 3i स्क्वेअर मायनस 3 3 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 10 ब्रॅकेट 6 मायनस 3
काय आला न्यूमरेटर 3 प्लस 11i डिवायडेड बाय 10 स्क्वेअर. आणि आता स्क्वेअर करा. आता डिनॉमिनेटरच्या स्क्वेअरला लोड येत नाही कारण का तो एकच नंबर आहे एकटाच. पण सुरुवातीला केलं असतं तर दोन्ही ठिकाणी फॉर्म्युले वापरावे लागले असते. न्यूमरेटर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने त्याचं स्क्वेअर पूर्ण करावं लागेल. काय येईल 3 स्क्वेअर म्हणजे 9 प्लस 66i आणि प्लस किती 11 चा स्क्वेअर 121 कसे येते ना ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज 10 स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर पण वेगळा होईल 100 इक्वल टू 9 प्लस 66i. आय स्क्वेअर ची किंमत किती -1 म्हणजे तो होईल -121 डिवायडेड बाय 100 इक्वल टू 9 minus 121 किती 1 minus plus 66i upon 100. आता डिनॉमिनेटरचा 100 सेपरेट करा. रियल इमॅजिनरी सेपरेट होतील म्हणजे -112 upon 100 plus 66 upon 100 दोन्ही भाग जाईल. काय तो फर्स्ट टर्म मायनस 4 ने जात आहे पूर्ण डिवाइड करा डायरेक्ट 28 अपॉन 25 बरोबर आहे आणि प्लस 33 अपॉन 50 that is the separate real and imaginary part. चले एवढंच.
ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब हे लागणार फॉर्म्युला. तेवढंच करायचं, त्याला काही कॉन्जुगेट नाही, काय नाही काय नाही. These are for your homework. आणखी काय देतो? क्रॉस मल्टिप्लाय करून ऍडिशन करता येतं का आपल्याला? हा, बघा थोडीशी डेअरिंग करून जमलं तर. आठ एक्झाम्पल आहेत. दहा करूया पूर्ण, चांगलं वाटेल. That will cover your complete algebraic work. Addition, subtraction, multiplication, division, conjugate सगळं त्यामध्ये येणार. या व्यतिरिक्त ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब याचे फॉर्म्युले पण, त्याचं पण वर्किंग प्रॅक्टिस होणार. सॉल्व दीज एक्झाम्पल्स.